शाहू स्टेडियम इथं सुरू असलेल्या शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धेच्या आजच्या 6व्या दिवशी दुपारच्या सत्रातील पहिला सामना पाटाकडील तालीम मंडळ ब विरुद्ध बीजीएम स्पोर्ट्स यांच्यात झाला। पूर्वार्धापर्यंत दोन्ही संघांना आपलं खातं उघडता आलं नसल्यानं सामना गोलशून्य राहिला। उत्तरार्धात 53व्या मिनिटाला बीजीएमच्या वैभव राऊतच्या पासवर सुबोध अधिकारी यानं गोल करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। बीजीएमचा खेळाडू आदित्य तोरसकर यानं पाटाकडीलच्या खेळाडूला छोट्या डीमध्ये धोकादायकरित्या रोखल्यानं पंचांनी पाटाकडील तालीम मंडळाला पेनल्टी बहाल केली। सार्थक राऊत यानं संधीचा लाभ उठवत 68व्या मिनिटाला गोल करून बीजीएमशी 1-1 अशी बरोबरी साधली। त्यानंतर 76व्या मिनिटाला पाटाकडीलच्या ऋषिकेश मोरेनं मैदानी गोल करून संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली। संपूर्ण वेळेत पाटाकडील तालीम मंडळानं ही आघाडी कायम ठेवत बीजीएम स्पोर्ट्सवर विजय मिळवला। या सामन्यात अवधूत गायकवाड, राहुल तिवले, संदीप पोवार, गजानन मनगुतकर यांनी पंच म्हणून काम पाहिलं। दुपारच्या सत्रातील दुसरा सामना दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यात खेळवण्यात आला। हा सामना पाहण्यासाठी दोन्ही संघांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती। पूर्वार्धात दिलबहारकडून फुलेवाडी संघावर आक्रमक चढाया झाल्या। एका कॉर्नर पासवर दिलबहारच्या राजेंद्र बैरोला यानं 31व्या मिनिटाला गोल करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। त्यानंतर दिलबहारच्या रोहित कांबळेनं हेडद्वारे मारलेला चेंडू फुलेवाडीचा गोलरक्षक रणवीर खामकर यानं गोलजाळीच्या बाहेर काढला। पूर्वार्धात या सामन्यावर दिलबहारची पकड राहिली। उत्तरार्धात फुलेवाडीकडून गोलची बरोबरी साधण्यासाठी शुभम देसाई, इम्रान खान, रोहित जाधव, निरंजन कामते यांनी केलेल्या चढाया वाया गेल्या। शेवटची 30 सेकंद बाकी असताना शौविक घोसला यानं दिलबहारची बचावफळी भेदत मैदानी गोल करून दिलबहार संघाशी 1-1 अशी बरोबरी साधली। संपूर्ण वेळेत हा सामना 1-1 असा बरोबरीत राहिल्यानं दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात आले। या सामन्यात पंच म्हणून अभिजित गायकवाड, सत्यदीप माने, सुमित जाधव, शहाजी शिंदे यांनी काम पाहिलं। आमच्या अनेक चढाया वाया गेल्या, सामना हातून गेला होता, मात्र शेवटच्या काही सेकंदांमध्ये शौविक यानं गोल केल्यामुळे दिलबहारशी बरोबरी करू शकलो अशी प्रतिक्रिया फुलेवाडीचे प्रशिक्षक अतुल राबाडे यांनी दिली। सामना गतवर्षीच्या लीग चॅम्पियन बरोबर होता आणि ती अनुभवी टीम आहे। आमची नवीन टीम आहे, तरी पण आम्ही पहिला आमच्यावर एक गोल होता आणि आमचं चान्सेस बरेच गेलेत। तरी शेवटच्या क्षणी बंगाली प्लेयर आमचा शौविक घोषालनं गोल मारून सामना बरोबरीत सोडवला आणि इथून पुढे आमचा संघ चांगला परफॉर्म करेल। पूर्वार्धात आम्ही आघाडीवर राहिलो। उत्तरार्धातही फुलेवाडीच्या चढाया हाणून पाडल्या गेल्या, त्यामुळे सामना आपण जिंकलाच असा गृहीत धरून खेळाडू खेळले, याचा फटका संघाला बसल्याचं दिलबहारचे प्रशिक्षक धनाजी सूर्यवंशी यांनी सांगितलं। सामन्यामध्ये आम्ही 1-0 लीडमध्ये होतो, पण मध्यंतरानंतर जेव्हा सामना सुरू झाला थोडी जी खेळाडूंची दमछाक झाली। त्यानंतर लीडमध्ये असल्यामुळं खेळाडूंनी इजी खेळण्याचा प्रयत्न केला, म्हणजे आरामात आपण सामना इजी जिंकू शकेन हे इथून खेळाचा उद्देश झाला आणि त्याचा फटका आम्हाला बसला। शेवटच्या क्षणात गोल फिटला गेला आणि सदरचा सामना बरोबर सुटला। त्यामुळे खरा उद्देश सांगायचं म्हणजे मार्क टू मार्क प्लेयर केले गेले नसल्यामुळे आमच्यावर संघावर गोल झाला आणि सामना बरोबर सुटला। उद्या गुरुवारी संध्यामठ तरुण मंडळ अ विरुद्ध सम्राटनगर स्पोर्ट्स यांच्यातील सामना दुपारी 1:30 वाजता होणार आहे, तर खंडोबा तालीम मंडळ अ विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब अ यांच्यातील दुसरा सामना सायंकाळी 4 वाजता खेळवला जाणार आहे।